एवढा सुंदर चेहरा होता महिला मंडळ तुमचा, इतका सुंदर माझा तुमचा. या पावडरी लावू त्या चेहऱ्यांचं वाटोळ करून टाकलं. आणि प्रत्येक पावडरीत केमिकल. बऱ्या तू अजून बंद नाही केलं का? टाक शिंकली पण देशील ठोकून म्या. तुम्ही काही सुईचे नाहीत. हे कॅमेरे फेमेरे मी का लावू देत नाही माहिती का? लावायला हरकत नाही. म्हणजे हे हलकट काय करतात, अख्खं कीर्तन युट्यूबला नाही टाकत. इकडून एक वाक्य घ्यायचं हा आणि आमच्या ठोकायची, पैसे यांनी कमवायचे. काढून गेले आणि ते डिलीट कर जाग्यावर, नाही तर दाखवशील काम मला. हे विचित्र लोक आहे मला. आणि यांनी ठरवून टाकेले चांगला जो करीन ना त्याचं वाटूनच. सत्य बोललंच पाहिजे ना कोणीतरी. आता माझ्याकडे कोणतं वाक्य तुम्हाला चुकीचं वाटलं? प्रत्येक पावडरमध्ये केमिकल नाहीये, नाही साबणामध्ये केमिकल नाहीये, मग काय साबण लावायची गरज आहे? तुमच्या पर्सत मध्येच एक फडक आहे, थोडा जोड ना का लाईट बसतो. तुमचा पाहून आमची गडी पावडर लावायला लागली. येण्याचा बाजार झाला आता. बरेच गा पावडर काय गरज काय व्हायची? याला काय मेकअप करायची गरज आहे का? काय गरज आहे? देवाने देतानाच इतकं सुंदर दिलंय. उलट आता थंडीमध्ये साबणाने त्वचा खराब होते, केस फुटक जातात. काही लावीत बसत. टीव्हीत जाहिरात आली का माणसं बिल्ली. इथं मी रात्रंदिवस आढळतो. मला 29 वर्ष झाली. माझं खरं असून तुम्हाला पठाण पावडर नको याला. आणि ते टीव्हीत दिसली का माणसं बी लागली. शेजारचे आलाम काका सोसायटी सोडून गेले का? हे शेजारचे आलाम काका कोण? ते आमचे लहानपणी बाळा. मग ते काढतो लगेच उघडच पळात साबण घेऊन. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची. लगेच ते म्हातारं उठत. परंपरा सुरू झाली. परंपरा. मी आता फेअर अँड लवली लावून जर माणसं गोरी होत असती तर मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का? मी फेअर अँड लवली झोपलोच असतो ना. अक्षरशः लबाड आहेत. काय म्हणायचं तुम्हाला? असं घडण का कधी? पार्ले बिस्किट खाल्यावर जर म्हातारी उडी हाणीत असती तर आपण म्हातारी दुकानातच ठुली असती. डान्सच कर बाई. थम्सअप प्यायल्यावर जर माणूस हवेत उडत असता तर आपण गाड्या कशाला घेतल्या असत्या? इथं एक बाटली हल्ली कल्याण एक हल्ली पोचलो सांगण्याला. एक जाहिरात इतकी बिनडोके. एक पोरगी खालून चालते आणि ते कार्ट वरून छत्री धरून चालते. बरी एक जाहिरात इतकी बिनडोके. म्हातारीची 10 रुपये सायकलीच्या खाली पडत आहे. आणि ती कार्टून असू दे काय असू दे. एक जाहिरात इतकी बिनडोके. एक पोरगी तिकून येते तिचे दंड बिंड उघडे असतात आणि कार्ट इकून जात. थोडा स्पर्श होतो तिला. टच, स्मॉल टच म्हणू आपण. आणि टच झाल्याबरोबर ते कार्ट असं करतं. ती पोरगी लगेच मागे फिरती. एक जणांनी मला विचारलं तुम्ही एवढं बारीक पाहता का? तुम्ही तर रात्रंदिवस बाहेरच राहता. नाही हे चुकीचं आहे. काय उपयोग आहे का त्याचा? याला साबण नको आहे. आणि पैसे तुम्ही सुद्धा कशात या जाहिराती करता का?